रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील सोकासन या ठिकाणी आलेलो आहोत. आपण ज्या मंदिरात आहोत ते भैरवनाथाचं मंदिर आहे आणि याच भैरवनाथ मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच भैरवनाथ देवाची पण यात्रा होत असते. खरं तर हा अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू केला, काय त्या पाठीमागं कारण आहे आणि या पारायणानंतर भैरवनाथची यात्रा होत असते. खरं तर भैरवनाथची पण यात्रा का साजरी करतात अशी विविध माहिती आज आपण सोकासन ग्रामस्थ आणि भाविक यांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माऊली. हरिभक्त परायण धनाजी नाना जाधव. बर, एक सांगा, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की आपलं अखंड हरिनाम सप्ताह आहे हा किती वर्षापूर्वी सुरू केलेला आहे, किती वर्ष झाले? 2007 चालू झाला. 2007 काय विचार होता मग त्यावेळेला आपलं अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा म्हणून? सोकासण गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हा नव्हताच पहिला, पण असेच मग 10-5 माणसांनी एकत्र बसून थोडासा विचार केला. म्हटलं आपल्या गावामध्ये पारायण तर आपण पारायण सर्वांनी मग ते चालू करूया का, म्हणजे पारायणामुळे थोडासा इकडे समाज जो वाममार्गी वाहत चाललेला असतो त्याला थोडंसं कुठंतरी जाग्यावर आणण्यासाठी आपण थोडासा एकत्र बसून प्रयत्न करूया का, आणि त्याला सर्वांनी असं गावातल्या उत्स्फूर्त साथ दिली. आणि 2006 हा विषय झाला, पण 6 काय ते आम्हाला करता आलं नाही. 7 पासून आम्ही तो अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण असा 8 दिवसाचा सप्ताह आम्ही चालू केलेला आहे. चालू केलं. आता एक सांगा, आपला जो पारायण सोहळा आहे तो सुरू केव्हा होतो आणि कसं आहे ते तुमचं नियोजन असतं सुरू करण्याचं? म्हणजे आता अक्षय तृतीयाला सरासरी आमचा जागर आणि अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी काला यावा आणि वरुथुनी एकादशीला सुरुवात, ते 8 दिवसाचा सप्ताह असा आम्ही अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून पारायण चालू ठेवलेला आहे. म्हणजे आपली गावची यात्रा पण सोकासन गावची अष्टमीला नाथ आणि लक्ष्मी देवीची यात्रा असते, ती यात्रा झाल्यानंतर चालू ठेवलेला आहे. आता यावर्षी आपल्या पारायणासाठी कीर्तन कुणाकुणाचे होणार आहेत? म्हणजे पहिल्या दिवशीपासून ते काल्याचे कीर्तनापर्यंत कुणाकुणाचे कीर्तन प्रवचन होणार आहे, त्यांची नावं काय आहेत? आता या वर्षीचं कसं आहे, दरवर्षी वेगवेगळे कीर्तनकार, वेगवेगळे प्रवचनकार सगळे वेगवेगळे असतात. पण 8 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालक राजेंद्र महाराज काकडे शिंदेवाडीकर हे आमच्याकडे पहिल्यापासून परमनंट आहेत. आणि कीर्तनकार बदली करावी लागतात, कायम एकच ठेवून चालत नाही. प्रत्येकाचे दरवर्षी वेगवेगळा परमार्थ वेगवेगळा ऐकायला मिळतो, सर्वांना सगळ्याचे विचार आपल्याला ऐकायला मिळतं. या आज कुणाचं आहे किंवा कसं आहे? आज आमच्याकडे व्यासपीठ चालकांच्याकडं सुरुवातीचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन आहे आमच्याच गावचे सूरज महाराज जाधव यांचं आहे. तिसऱ्या दिवशीचं राजेश महाराज सूर्यवंशी यांचं आहे. चौथ्या दिवशीचं अरुण महाराज मनकर्णवाडीकर. 5व्या दिवशीचं गोरक्ष महाराज गाडगे. 6व्या दिवशी सुरेश महाराज सूळ अकलूज आणि मीराताई दीक्षित महाराज गुंज यांचं 7वं कीर्तन आहे. आणि 8वं कीर्तन काल्याचं सुनील महाराज यादव मिर्डेकर यांच्या संस्थेतली सर्व मुलं वगैरे सगळी येतात. आणि काल्याचं कीर्तन त्या दिवशी आणि सांगता म्हणतो सोमवारी. सांगता. आता सांगता झाली का लगेच आपला काय कार्यक्रम असतो? सांगता झाल्यानंतर आमचा महाभोजनाचा कार्यक्रम असतो, महाप्रसाद. आणि तर आदल्या दिवशी एक सरासरी 5व्या दिवशी आमची एक आबापुरी, आमचं कुळदैवत वर्णी आबापुरी, इथून ज्योतीचं एक येतं नियोजन. ज्योत आल्यानंतर आम्ही सर्व त्या ज्योतीची मिरवणूक करतो. तिकडे एक चव्हाण वस्तीकडे आमचं ज्योतिर्लिंग आहे देवस्थान. इकडून पालखी ज्योतिर्लिंगाला भेटायला जाते, तिथून भेट करून आम्ही गावातनं मिरवणूक घेऊन
ती ज्योती भैरवनाथ मंदिर येते आणि 6व्या दिवशी परत आम्ही ह्याच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही गावातून ही जी मिरवणूक करतो, पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, आणि त्याच्यानंतर मग काल्याचं कीर्तन होतं. आता एक सांगा, खरं तर आपल्या म्हणजे तुम्ही आता मग अशी सांगितलेलं आहे की काही व्यसन माणसं हवेत किंवा असा विचार नका तुम्ही घेऊन पारायण सोहळा सुरू केलेला आहे. तर आता 20 वर्षात तुम्हाला काय बदल जाणवला का काय म्हणजे गावात काय? सुरुवातीला आम्ही अशीच पारायण चालू करायचं म्हणून आम्ही एक 10-20 जण बसलो. त्याचवेळी गावात व्यसनाधीन होत चाललेला समाज, वाहत गेलेले तरुण पिढी यांना कुठंतरी थोडाफार चांगला आळा बसावा, चांगला मार्ग मिळावा, परमार्थाची ओढ लागली, माळकरी बनतील. माळकरी बनल्यावर सहसा माणूस वामार्गाला जात नाही आणि ह्या उद्देशानं आम्ही ती हे केलं आणि त्याच्यापासून माळकरी गावात थोडे जण 5-4 वाढत गेले आणि त्याच्यामुळं थोडंसं व्यसनाधीन होत होती ती कमी झाली. अजून एक प्रश्न आहे की खरं तर गायक, वादक, कीर्तनकार अशा या कालावधीत काही गावामध्ये निर्माण झालेले आहेत. आपल्या गावात काही कीर्तनकार आहेत का म्हणजे स्वतंत्र आपल्या गावाचं कीर्तनकार म्हणून? एक सूरज महाराज आहेत की जाधव, हे एक आपल्याला 20 वर्षातलं एक मिळालेलं एक हो योगदान योगदान आहे. म्हणजे आपल्याच गावचा सुपुत्र आहे, तो कीर्तनकार आहे. अजून एक सांगा, खरं तर भविष्यात आता 20 वर्ष झालेले आहेत आणि भविष्यात अजून काय वाटतं तुम्हाला ह्या पारायणात बदल करायला? अशीच पारायणात बदल म्हणजे अशीच चांगले वक्ते आम्हाला आणण्यासाठी चांगल्या वक्त्याकडून चांगला मोठा असा सखोल अभ्यास, सखोल माहिती मिळते शास्त्राची आणि त्याच्यासाठी आम्हाला थोडासा निधी वगैरे कमी पडत जातोय, तर त्याच्यासाठी बी आम्हाला थोडासा कसं वाढ होईल असं मोठे कीर्तनकार आणता येत. आता अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. आपण बघतोय संत पंगत आहे, प्रवचनकार अजून तुम्हाला सौजन्य मिळत आहे, संध्याकाळची जेवणाला म्हणजे आपल्याला सौजन्य मिळत आहे. तर हे लोक जेव्हा तुम्हाला सौजन्य देत असतात त्यावेळेला काय सांगतात तुम्हाला? लोक सौजन्य देत असतात पण काय तुम्हाला सांगतात की? हां, म्हणजे आमच्याकडे कशी पद्धत आहे पारायणामध्ये अशी एक पद्धत आहे. सकाळी 9 वाजता सर्वांना नाश्ता असतो. म्हणजे सगळे असे आपले ह्याच्यासाठी पारायणासाठी दान म्हणून सकाळी नाश्ता, 12 वाजता पंगत, संत पंगत, पुन्हा 4 वाजता वाचक मंडळीला नाश्ता, पुन्हा संध्याकाळी संत पंगत, असे सगळे हे आमच्याकडे दान म्हणून हे पारायणासाठी सर्वजण अन्नदान करतात. आणि सर्व म्हणजे केवळ हे पारायणाचं तुम्हाला हळूहळू मिळालेले त्याच्यामुळे लोकांना तो अन्नदान करण्याचा कुठंतरी आपलं सत्पात्री दान व्हावं ही एक माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे आणि त्याचं तुम्हाला आता बघायला मिळतं. आणि तो पारायण चालू केल्यामुळे लोक दान करायला लागली सगळी, म्हणजे याच्यातलं महत्व कळल्यामुळे दान करायला लागली. धन्यवाद. रामकृष्ण आहे महाराष्ट्र. खरं तर आत्ताच त्यांनी सांगितलेलं आहे की व्यासपीठ चालक महत्त्वाचं असतं आणि ते व्यासपीठ चालक तुमच्याकडे जबाबदारी आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी शिंदेवाडी गाव माझं आहे, राजेंद्र महाराज काकडे शिंदेवाडी. बरं, माळशिरस तालुक्यामध्ये गाव आहे आमचं. माऊली, खरं तर मग त्यांनी सांगितलेलं आहे की कायम तुम्ही या ठिकाणी व्यासपीठ चालक म्हणून काम करता. कसं नातं तुमचं आणि सोकासनकारांचं निर्माण झालं? हे नात्याने जबाबदारी व्यासपीठ चालकाची. नात्याने आमचं घरगुती संबंध आहेत. मी आमची बहीण जाधव परिवारात दिलेली आहे आणि त्याच्यामुळं हे जुनेच संबंध आहेत आणि त्या जुन्या संबंधाला परमार्थामुळे एक नवीन उजाळा तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावात सापडला. त्याने त्या ठिकाणी आपल्या पाहुण्या होण्यावर प्रेम धरून आणि व्यासपीठासाठी बोलवून आज 20 वर्षे झाली. या गावामध्ये लहान लहान मुलं, महिला वर्ग आहेत आणि ही त्या ठिकाणी पारायणासाठी बसतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गावामध्ये एक चांगलं संस्कारी वातावरण झालेलं आहे. आणि ह्या पारायण कधी सुरू होतं याची वाट त्या ठिकाणी नेहमीच गावकरी पाहत असतात आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि खरोखर आनंदाचा सोहळा आहे. व्यासपीठ चालक मग काय असतं जबाबदारी तुमच्याकडे? व्यासपीठ चालकाची जबाबदारी तसं म्हटलं तर मोठी आहे,
कारण जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी व्यासपीठ चालकाला हजर राहावं लागतं, पाठ- पारायण तर करावंच लागतं. पाठाचा काकडा आहे. एखादा कीर्तनकार अचानक जरी गैरहजर असला तरी त्यावेळी त्या ठिकाणी पुन्हा कंबर हे करून त्या ठिकाणी उभं राहावं लागतं. असं म्हणजे नडल्या अडल्या वेळेला त्या ठिकाणी उपयोगी पडणारा म्हणजे व्यासपीठ चालक असतो. म्हणजे सर्व गोष्टी त्याला यायला कीर्तन, पाहिजे. प्रवचन आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी हरिपाठ आल्या काकडा. पाहिजे. हरिपाठ काकडा. असा हा सर्व म्हणजे ही असणारा. जबाबदारी व्यासपीठ चालकाची असते. आता एक मौली अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही ग्रामीण भागात तुमची कीर्तन होत असतात, पारायणातून कीर्तन होत असतात, वर्ष श्रद्धाला कीर्तन होत असतात आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमचा संपर्क आलेला आहे. तर थोडं काय वेगळं पण तुम्हाला जाणवते ह्या वारकरी संबंध? अलीकडच्या काळामध्ये आणि समाज कोरोनाच्या काळापासून जो अतिशय घाबरलेला होता, पण त्यांना कुठंतरी एक दिशा आणि मार्ग दाखवण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या साधू संतांनी 800 वर्षापूर्वी करून ठेवलं. मार्ग दावणी केले आधी दयानिधी संतती. या मार्गानं चालत असताना आणि त्या ठिकाणी लोकांनी एक मानसिक समाधान आणि रोजच्या प्रपंचाच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे माणसाला त्या ठिकाणी थोडे विचित्र अवस्था झाली, जगायचं कसं, पण त्या जगण्याचा एक मार्ग आमच्या साधू संतांनी दाखवला आणि तेच ज्ञान आपल्याला 8 दिवस आणि या निमित्ताने मिळून लोकांना त्या ठिकाणी सुसंस्कारित होऊन चांगल्या मार्गाला लागतात. त्याच्यामुळे लोकांचा ओढा परमार्थाकडे जास्त आहे. परमार्थाकडे आहे, पारायण सोहळ्याकडे ओढा दिसून येतो. धन्यवाद. ताई, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव सोनाली विक्रम जाधव. ताई, तुम्ही पण आज या म्हणजे कार्यक्रमात सहभागी झाला आहे. हो, हो. काय मनात विचार आला की आपण जाऊन थोडा वेळ? खरं तर माझं लग्नाला आता मेमध्ये 10 वर्ष पूर्ण होतील. जेव्हापासून हा पारायण सोहळा चालू आहे तेव्हापासून मी 7 दिवस वाचन वगैरे करायला आम्ही येतो. खूप आनंद मिळतो. एक परमार्थ त्याची ओढ लागते आणि माझ्या लहान लहान मुली आहेत त्यांना घेऊन आम्ही येतो. बाकीच्या आणि हे लहान मुलं आल्यामुळं दुसरी पण लहान मुलांना नाही का ओढ लागते, वाचायला बसलं पाहिजे आणि खूप आनंद घेतात मुलं 7 दिवस. आणि ह्या सर्व पारायणात तुम्ही सांगितलं की आनंद मिळतो. हो, आनंद खूप आनंद मिळतो. आणि आनंदाची व्याख्याच आपण करू शकत नाही. हो, नाही करू शकत. धन्यवाद. ताई, तुमचं नाव सांगा. जोरात बोला की. तुम्ही पण माळकरी आहात आणि तुम्ही पण आज संत पंक्तीचं पहिलं नाश्त्यातला हा जेवण दिलेला आहे. काय मनात भावना आली आपण हे जेवण द्यावं? आमचा पहिल्यापासून 20 वर्षापासून पहिला दिवस आमचा इकडे असतो नाश्त्यात. आमचे सासरे पांडुरंग जाधव बरं. ते माळकरीच आहेत. बरं त्यांच्यामुळे जाईल पण मागण्यात. बरं. आणि आज संत पंगत पण तुमची आहे. संत पंगत आमची 3ऱ्या दिवशी असते बुधवारी सकाळी. काय मनात विचार असतो की सगळं वारकऱ्यांना जेवण द्यावं? आनंद मिळतो नाही सगळ्यांना जेवण असं गेल्यानंतर संत पंगत वाढलं जेवण आपल्याबद्दल किंवा स्वयंपाक असं रोज एकाच्या घरी स्वयंपाक करायचं. पुस्तकं असते म्हणजे रोज असं त्याच्या घरी वगैरे त्याच्या हो, तीच आहे सगळ्याच्या घरी. तुम्हाला विचारत असतील ना हे सगळं करताय काय ह्याच्यातलं मिळतंय तर नाही जे सहभागी होत नाही. आनंद म्हणजे होतो ना स्वयंपाक बनवताना. एकत्र यायला मिळतं, विचारांची एकत्र देवण. धन्यवाद. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपल्याला खरं तर स्वकासन ग्रामस्थांनी वारकऱ्यांनी सर्व मानदेश भूषणशी बोलताना माहिती दिलेली आहे की हा पारायण का सुरू केला आणि काय आम्हाला ह्याच्यातून मिळालेलं आहे आणि काय भावना त्या पाठीमागं होती, या सर्व गोष्टीची माहिती आज आपल्या मानदेश भूषणशी बोलताना दिलेली आहे. सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण. आपण थेट श्री भैरवनाथाच्या मंदिरात आलेलो आहोत आणि याच मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे. आपल्याला महादेवाचं दर्शन झालेलं आहे, गणरायाचं दर्शन झालेलं आहे, भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की विनापूजन, ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचं पूजन आणि कलशपूजन, टाळपूजन होत असते. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे की कलशपूजन सुरू आहे. स्वकासन ग्रामस्थ आणि भाविक यांनी कलशपूजन केलेलं आहे आणि आता टाळपूजन आणि पक्वाज पूजन, विनापूजन सुरू आहे. या पूजनाच्या कार्यक्रमानंतर पंचपदीचा कार्यक्रम होत असतो. आपल्याला पाहावयास मिळणार आहे तो पंचपदीचा कार्यक्रम आज पाहावयास मिळणार आहे. कार्यक्रम पाहतोय ते पंचपदीचा सुरू झालेला आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाचं सुरू करण्यापूर्वी हे कार्यक्रम होत असतात. आपल्याला सर्व कार्यक्रम आता पाहायला मिळत आहे. पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आरतीचा कार्यक्रम आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात अर्थात ज्ञानेश्वरी वाचनाची सुरुवात काही ओव्या वाचून होत असते. आरती झाल्यानंतर ओव्या वाचनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात झालेली आहे. आपण दृश्य पाहतोय ते सोकासन ग्रामस्थानी भाविक पारायण सोहळ्यात अर्थात ज्ञानेश्वरी वाचनात दंग झालेले आहे.